जेव्हा मी स्वयंपाक करते ना तेव्हा माझ्या भाजीमध्ये मीठ कमीच राहतात. कारण मग दोन शिवे देणार आणि म्हणणार काय नुसतं खराट घुट केले, मम्मी खराट घुट केले म्हणणार. हो मम्मी. मित्रांनो झालं काम झालं. मम्मी मित्रांनो झालं काम झालं. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आता मी यूपी स्टाईल काय बनवायला चालले ते संध्याकाळीचे 8:30 वाजलेला आहे आणि आज मी स्पेशल काहीतरी आहोसाठी बनवत आहे. कारण की आहोला खूप आवडते जे मी आज स्वयंपाक करायला चालले ते. नाही माझ्यासाठी नाही. मगाशी तू काय म्हणली? मी आईसाठी बनवत आहे स्पेशल काहीतरी, त्यांचा उपवास आहे म्हणून. तसं नाहीये मित्रांनो, आहोला आणि आईला पण आवडते असं काय मित्रांनो. खरं सांगतो, ती गोष्ट मला पण खूप आवडते, आईला पण आवडते आणि आमच्या पोरांना पण आवडते, म्हणजे लय आवडते, खूप आवडते. त्यामुळे म्हणजे आठवड्यात एकदा दोनदा मी करत असते. तर आता बघा इकडे काय केले ते मी लसूण आणि मिरची बारीक केले ते इकडे बघू शकता. आणि इकडं आहे इरजण टाकलेलं दह्याचं. हा दह्याचं इरजण टाकलेलं घरचं दूध. इरजण दही केलंय. दही केलंय, घरी तयार केले ते, इरजण तयार केले ते. तर बघू शकता थोडं मी मिक्सर मध्ये फिरवून घेतले. हे बघा पातळ केलं ते. बरोबर. आणि आज मी बनवणार आहे कढी. म्हणजे इकडं मी भात बनवलेत, जिरा राईस, आणि अजून राहिले ते कढी बनवायला. तर चला आता कढी बनवूया मित्रांनो. कढी बनवते. कढी इतकी आमच्या घरात आवडते ना सगळ्याला, लय आवडते कढी. आणि भात, जिरा भात, लय कढी भात आवडतो. त्यांनी ह्याच्यामध्ये मिरची पिसून घेतली, लसूण मिरची, आणि तिथं दही दिसते का तुम्हाला मित्रांनो? दही पण त्यांनी थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आणि ते मस्तपैकी आज कढी भात बनवते आमच्यासाठी, सर्वांसाठी, है का नाही? हो, सगळ्यांना आवडतात. सगळ्यांना आवडते मित्रांनो कढी, त्यामुळं कढी भात बनवायला त्यांनी घेतलेली आहे मित्रांनो. बघूया आता तुमची शिल्पाताई, आमची बायको, कशी कढी भात बनवते यूपी स्टाईल. आणि बरेच आमचे भाऊ आहे ते भाऊ आणि ताई आणि दादा दोन्ही कमेंट केले ते की ताई तू तुझ्या यूपी स्टाईल काहीतरी रेसिपी तयार कर. तर हे रेसिपी आज आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता बघू आपण कशी कढी बनवते ती. सगळ्यात आधी मी तेल टाकून घेते मित्रांनो. तेल टाकलेले मित्रांनो बघा, 3 पळे. कढी आज तेल थोडं तापून घ्यायचे, म्हणजे थोडं गरम झाल्यानंतर मग आपले हे जे बारीक केलेलं आहे मिरची आणि लसूण ते टाकायचे ह्याच्यात. आणि जास्तच मिरची मी पिसलेला आहे मित्रांनो, कारण की तिखट सगळ्यांना आम्हाला आवडतं. तिखट आणि खट्टा मिठ्ठा असं कॉकटेल आवडतं आम्हाला सगळ्यांना, है का नाही? याच्याबरोबर आणि लोणचं खायला. तर मित्रांनो इकडे बघा तेल एकदम मस्त पैकी गरम झालेलं आहे. चला आता मी मिरची टाकूया. नाही, आधी जिरा टाकते. थोडा लाल झालं ना, हे बघा आधी जिरच टाकते. जिरा मस्त पैकी चिटकल्यानंतर मग आपले मिरची आणि लसूण टाकायचे. आज भरपूर दिवसांनी कढी बनते मित्रांनो आमच्या घरामध्ये, कारण की भरपूर दिवस झालं दहीच नव्हतं. तिने 2-3 दिवस झालं दही आता इरजण करायला टाकलेलं, त्यामुळं कढी भात बनवायचा बेत ठरलेला आहे आता. पण आज मला पोटभर खावं लागेल, कारण की मला उद्याच्याला उपवास आहे. त्यामुळे आजच जेवढी कढी खाता येईल 12 वाजायच्या तेवढी कढी भात खावा लागेल. ते बरोबर आहे मित्र, मग खरं म्हणतात ते आहो. ते काय करतात माझ्या जेव्हा उपवास असला ना त्याच्या आधीच पोट भरून जेवण करतात, उद्या मग उपवास. कारण की उद्या मी कढी भात खाऊ शकत नाही ना मित्रांनो. राहिलेला कढी भात आम्ही खाते ना सकाळच्या. तर इकडं बघा मित्रांनो जिरा मस्तपैकी लाल झालेला आहे आणि इकडं मी मिरच्या लसूण टाकलेला आहे एकदम मस्त. वाव मित्रांनो, खरं सांगू तर ह्याचा वास लय भारी सुटलेला आहे, एक नंबर. मला जिभेला पाणी सुटले, काय थोड्या वेळात पाणी जिभेला तोंडाला पाणी सुटलं, थोड्या वेळात पाणीच पडेल खाली. मम्मी हे बघा मित्रांनो मस्तपैकी. पण कोथिंबीर नाहीये मित्रांनो, जर कोथिंबीर असता ना तर अजून मस्त. आणि कढीपत्ता नाहीये महत्वाचा. कढीपत्ता होता आहे पण रात्रीच आपण झाडाला काय फळ वगैरे किंवा कढीपत्ता तोडत नाही ना, तोडत नाही. तोडत नाहीये कढीपत्ता. उशीर झाला ना, आधी माहित असतं ना, आधी तोडून ठेवलं असतं मित्रांनो. हो, आज उशिरा स्वयंपाक चालले ते आमच्या. आणि कढीपत्ता आहे पण तोडायचा नाही अंधार झाल्यामुळे. आणि कोथिंबीर आहे ना, बाईने दिली ती.
बाईने दिली होय हा बघू बरं बघ बरं, बाईने दिली कोथिंबीर, बरं झालं आठवली. बघ बरं पिशवीमध्ये. इकडं. हा हो मम्मी. मित्रांनो झाला काम, झाला. मला तर माहित नव्हते ते आहोच्या आजी आहे ना, आजीबाई हा. त्यांनी दिले. बरं झालं, लगेच नाही टाकायच्या, आधी हे करायचे. आमची आजीबाई म्हणजे आईची आई, हो वडिलाची नाही हा, आईची आई, ती सगळं काही देते आम्हाला, है का नाही. त्याच्या पण एक दिवस तुम्हाला स्टोरी ऐकायला भेटल. हा, सगळी स्टोरी ऐकाय भेटेल तुम्हाला मित्रांनो. कुणी आम्हाला सांभाळलं, कुणी टाकून दिलं, कुणी टोमणे मारले, सगळं करणार आहे थोड्याच दिवसात. अजूनपर्यंत कोण त्रास देते, कोण नाही त्रास देते, सगळं कळेल तुम्हाला थोड्या दिवसात मित्रांनो. इकडं बघा, हे बेसन आहे, घरचेच बेसन तयार केले ते मित्रांनो. आमच्या हरभऱ्याचे डाळ होतं ना, तर बेसन आम्ही घरीच तयार करते. कधीतरी बाजारातून आणते ना, ओरिजिनल बेसन घरचा. कधीतरी बाजार गेला तर आणत असते, नाही तर घरीच आम्ही तयार करते. तर ह्याला चाळायची काही गरज नाहीये, कारण की घरी तयार केलेले चाळायचा विषयच नाही. गिरण सुद्धा भारी आपली, है का हा नाही. हो. तर बघा, बेसनला असंच फेटून घ्यायचे मित्रांनो, चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचे. बघा मित्रांनो, त्यात ढिकळे राहिले नाही पाहिजेत. तर मित्रांनो, बेसन पूर्णपणे मिक्स करून झालेले, फेटून झाले ते. फेटून तुमच्याकडे म्हणतात ना. हा, बेसन मस्त पैकी आपल्या इथे म्हणतात गाठी, त्यात काय ठेवलं नाही, पूर्णपणे मिक्स केलेले. आणि आता थोडासा हळद मिक्स करते मित्रांनो. बघा, जास्त नाही, नॉर्मल हळद टाकायचे. हळद आता बघूनच आम्हाला ही तोंडाला पाणी सुटले मित्रांनो आताच, पण काय कळ नाही कवाशी. तर चला मित्रांनो, आता बेसन टाकूया कढाईमध्ये. हे बघा, असं बेसन टाकायचे असते आधी. बेसन टाकले की दही टाकणार शिल्पत आहे तुमच्या, आता काय माहिती काय टाकणार आहे. दही हो मित्रांनो बघा, थोडा अजून पाणी टाकायचे मित्रांनो. आणि ह्याच्यात जास्त पाणी टाकायचे, म्हणजे जास्त पाणी टाकायचे. जास्त पाणी टाकलं ना तर अजून मस्त आपल्या कढी बनवून तयार होतात. हे बघा, आणि ह्याला थोडासा हलवून घ्यायचे आधी, मग दही मिक्स करायचे. हे बघा, अजून पाणी टाकायचे अजून. तर मित्रांनो, बेसन टाकलेले, त्याच्यामध्ये मिरची टाकली, जिरा टाकलाय, लसूण टाकले, कोथिंबीर टाकली. आता बघू अजून काय काय कोथिंबीर राहिले अजून. कोथिंबीर राहिले मित्रांनो. आणि मित्रांनो, मेन ह्याच्यात काय पडायला पाहिजे, लसूण असलं तर एकदम टेस्ट. गावरान लसूण घरचा म्हणलं किती टेस्ट भारी, ती तर तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे, सांगायची बरोबर. गरज नाही, आहे का नाही. अजून पाणी ह्याच्यात मी टाकते. हे बघा मित्रांनो, बघा एवढं पातळ केलंय. हे बघा, हा. अजून ह्याला उकडून घ्यायचे चांगला मस्त पैकी. आता हे दही मी ह्याच्यात टाकते मित्रांनो. हे बघा, हे जे आपले दही तयार केलेलं आहे. वा वा वा, माझ्या तोंडातून पाणी पडायला लागलं आता. खरंच मित्रांनो, आहोला तर कढी आणि जिरा भात तर लईच आवडतात. हे बघा, अजून थोडंसं पाणी टाकते ह्याच्यात. झालेत आपले एवढं पाणी बस मित्रांनो. हे बघा, अजून ह्याला चांगला उकडून घ्यायचे. उकडून मग त्याला मित्रांनो तर्री येते ह्या कढीला आमच्या. हा, घट्ट होती कढी, है का नाही. हा, पण जास्त गठ्ठ नाही खायला, कारण की भात बरोबर आहे ना, थोडा पातळच पाहिजे. बघा मित्रांनो, वरण असं आपले कोथिंबीर टाकायचे. तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं टाकायचे, जास्त नाही. स्वादानुसार कोथिंबीर टाका. हा, आणि जसे रेसिपीचे चॅनलवाले म्हणतात ना मित्रांनो, स्वादानुसार कोथिंबीर टाका. मीठ टाका, स्वाद अनुसार नमक टाको, नमक डालो. तर मित्रांनो, थोडासा ह्याच्यात मी मीठ टाकते, जास्त नाही. ज्यांना जास्त पाहिजे ते आपले वर्ण घेईल, नाही का. मित्रांनो, हे एक सांगू का तुम्हाला, एक खास आहे. जेव्हा मी स्वयंपाक करते ना, तेव्हा माझ्या भाजीमध्ये मीठ कमीच राहतात, कारण की जास्त मीठ झालं तर तुम्ही सगळं भाजी टाकून देणार आहे आणि वर्ण मला 2 शब्द बोलणार आहे. 2 शब्द नाही बोलणार. कसली भाजी केली ते भंगार, तसं नाही म्हणणार. मग 2 शिवे देणार आणि म्हणणार काय नुसतं खा,
खराट घुट केले, मम्मी. खराट घुट केले म्हणणार. तर मित्रांनो थोडंसंच मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण की पोटभर वरनं तुम्ही मीठ टाकू शकता जर कमी असलं तर, आणि जास्त असलं तर तुम्ही कसं करणार आहे, लिंबू पिळायचं, हे करायचं ते करायचं, झंझट लय असते, त्यापेक्षा की कमीच मीठ टाकायचं असं असते माझ्या. मित्रांनो बघा तरी यायला लागले मित्रांनो याच्यावरती. अजून जर वरनं तुम्हाला हे पाहिजे कोथिंबीर तर तुम्ही टाकू शकता. मस्त मित्रांनो कढी भात केलेला आहे. रुक जाओ, सबर कर लो साहेब, थोड़ी देर के बाद खाने को मिलेगा. कहाँ से सब्र होगा, इधर कड़ी का स्मेल लेके लेके नाक पूरा ये हो गया. मित्रांनो खरं वास तर खूपच छान येतात, आणि जेवण करायला जेव्हा आम्ही बसले ना तर भाकरी नाही, चपाती नाही, भाजी नाही, फक्त कढी आणि भात. हा है ना. मग काय. तर मित्रांनो असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. थोड्या वेळात भेटूया, कारण की ह्याला शिजायला म्हणजे उकडायला उकडायला वेळ लागते. थोडं उकळल्यानंतर मग जेवायला बसल्या मग तुमच्याशी बोलू. तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवते आता कढी एक नंबर उकडून झाले ते. हे बघा मस्त उकडतंय, हे बघा चांगलं उकडून झाले ते. तिकडे तुझी कढी होती, तिकडे तुझी कढी होती, इकडे मी माझं घेतोय मटेरियल. इकडे बघा आमचे आहोच काय करतात माहिती का, कढी बरोबर लोणचं खातात. आणि हे लोणचं जे आहे ना मित्रांनो, आहोंनी लोणचं बनवलेलं आहे. बघा आहोंनी लोणचं बनवलेलं होते मस्त, खरंच एकच नंबर लागतात लोणचं मित्रांनो. आणि अजून काहीतरी काढतात हे काकडी. तर इकडे बघा मित्रांनो कढी कसं काय झाले ते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. आणि तुम्ही पण या आमच्या घरी जेवण करायला, नाहीतर तुम्ही म्हणसाल ताई आणि दादा, वहिनी आणि दाजी एकटंच खातात. हे बघा मस्तपैकी एकदम मस्त उकडून झाले ते मित्रांनो. बघा आणि इकडं आहो काय करते ते काकडी कापतात. मित्रांनो आता आम्ही कुरडई बनवणार आहे मस्तपैकी. सुरुवातीला मला नव्हतं येत बनवायला, आणि आता येतच बनवायला. आणि आमच्याकडे युपीला तर कुणीच नाही बनवत मित्रांनो कुरडई. आणि आता आहे ना इकडं म्हणजे कुरडई मला लयच आवडते. पहिले मलाच माहीत नव्हतं आणि मी खात पण नव्हती. हळूहळू हळूहळू महाराष्ट्राचं जेवण आणि जे पण काय आहे मस्त मला आवडाय लागलंय. आणि एक दादानी कमेंट केलं तर ताई महाराष्ट्रामध्ये तू आली नंतर तुला कसं वाटतंय, तर मला खूप 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 भारी वाटते. कारण की महाराष्ट्रामध्ये खूप भारी वाटतं, कारण की आता ह्याच्या मागं भरपूर प्रश्न आहे, कारण आहे, तर तुम्हाला नंतर मी सांगेन. कारण की पहिला मी एक सांगते की कारण की महाराष्ट्रामध्ये कमीच लोक आहे व्यसन करणारे लोक, म्हणजे व्यसन करणारे कमी लोक आहेत. हा, म्हणून मला महाराष्ट्र आवडलं. इकडं बघा आपले कढी तयार आहे. आणि इकडं जिरा राईस दाखव आहो. इकडे बघा आपले जिरा राईस तयार आहे मित्रांनो. तर या जिरा भात आणि कढी खायला. तर चला आपण बसूया जेवण करायला मित्रांनो. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. चला आहो चाललो आम्ही पळत. आमचे आहोचं गडबडी असते मित्रांनो. एकच नंबर झाले मित्रांनो कढी युपी स्टाईल. नाद नाही करायचा, झणझण 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 करायला लागलं नाकात. मग तिखट जास्त आहे का? नाही मग म्हणजे जबरदस्त असं वय. तर मित्रांनो या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला. बघते एक मिनिट. खरंच आहोला तर खूपच आवडतात. बघू मला
छान झालेला आहे मित्रांनो, खरं सांगू तर सगळ्यांनी जेवा या मित्रांनो, मस्त झालेली कढी एकच नंबर. जेवा या सगळ्यांनी. आम्ही सगळेजण बसलेला आहे जेवाय. घ्या मी जास्त आत्या. बोलणार नाही, मला पहिली कढी खाऊ द्या आता. खावा खावा तुम्ही खावा. आणि तो उद्या उपास आहे मला, परत थोड्या वेळाने जेवावं लागेल. तर मित्रांनो आता आम्ही जेवण करून घेते, तर तुम्ही पण सर्वजण जेवण करा आणि नाहीतर या आमच्या घरी जेवण करायला. आणि आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. जर आवडलं असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नको मित्रांनो. जास्त आवडलं तर तुम्ही कमेंट करा, आम्ही कमेंटचं उत्तर तुम्हाला नक्की देऊ. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. खरंच आहोंनी एक घास चारलं, मला खूप भारी वाटलं. तर आता मी पण जेवण करते. बाय मित्रांनो.